नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा दोस्त आणि होस्ट मंगेश आणि आज आपण निघालोय तामिनी घाटाची सैर करायला. राईट साईडला भाताची चांगली सुंदर शेती आहे. आपण पण इथं बाकी पर्यटकांसारखा फोटो व्हिडिओ घेण्याचा आनंद घेतलाय आणि सोबत इथं काही मित्रमंडळीचा ग्रुप आलेला आहे. तो मस्त त्यांचे फोटो व्हिडिओ एन्जॉय करताय. इट इज व्हॉट इट इज, की कुठेही जा, स्प्रेड द हॅपीनेस. घाटाकडे कूच करताना दोन्ही साईडनं आपण बघू शकतो की सुंदर उंच उंच असे डोंगर आहे आणि पावसाळा आताच झाल्यामुळे खूप मस्त ग्रीनरी आहे दोन्हीकडे आणि आधीपेक्षा रोड खूप रुंद झालेला आहे, त्याच्यामुळे जाण्या येण्याची व्यवस्था खूप चांगली झाली आहे. म्हणजे ट्रॅफिक कमी असते, पण इट डिपेंड्स ऑन की तुम्ही कुठल्या दिवशी येता. आता ठीक आहे, सध्या उन्हामुळे एवढे लोक येत नाही फिरायला, कारण ऊन पण आहे, प्लस पुढे फेस्टिव्ह सीझन येतोय, तर कोणी विकेंडला आपले इकडे तिकडे प्लॅन्स असतात. पण अशा टाइमला आपण आलो किंवा वीकडेजला आलो जनरली, तर गर्दी कमी मिळेल. आणि जो फुल मान्सून पिरियड असतो, म्हणजे जुलै ऑगस्ट मिड ऑफ द सप्टेंबर पर्यंत, तेव्हा तर मला काही तुम्हाला एक्सप्लेन करायची काही आवश्यकताच नाही की तेव्हा किती रश असते. अजून आपण बघू शकतो की पावसाळ्यात जे इकडे मुळशीच्या एरियामध्ये, तामिनी घाट, मुळशी, इथं बरीच भात शेती होते. जो तिथला खूप फेमस तांदूळ आहे, त्याचं नाव आहे इंद्रायणी तांदूळ. खूप सुवासिक सुगंध तांदूळ असतो, म्हणजे भात होतो त्याचा. आणि भात तर नंतरची गोष्ट आहे, जेव्हा ही शेती पेरल्या जाते किंवा त्याचं पेरणी चालू असते, तिची वाढ होते, शेती, त्या भात शेतीची वाढ होते, ते भाताचे जे प्लांट्स असतात ते वाढतात, रोपं वाढतात त्याचे. तेव्हापासूनच जर तुम्ही कधी इकडे येऊन बघितलं तर रोडपर्यंत त्याचा एवढा सुवासिक सुगंध येतो, एवढं चांगलं तो तांदूळ आहे. आणि हा व्हिडिओ काही कॉन्सर्ट वगैरे किंवा हे नाही आहे, जस्ट एक नॉलेज म्हणून मी सांगतोय, कारण मी ते खूप अनुभवलंय. जेव्हा जेव्हा पण मी इकडे तामिनी घाटात आलेलो, तेव्हा तेव्हा मी अनुभवलंय की त्या राईसचा ना खूप मस्त असा सुगंध येतो. आपण बघू शकतो की हे जे मुळशी डॅम आहे, मुळशी डॅम एवढा भरलेला आहे सध्याच्या टाइमला. दोन्ही साईडचे जे रस्ते आहेत, एक राईट साईडला रस्ता आहे आणि दुसऱ्या साईडला जे घाटाचे वळण आहे, किंवा अजून एक जी धरणाची तिसरी साईड आहे, म्हणजे ज्या साईडने उंच उंच डोंगर आहेत, ते तिथपर्यंत असं पाणी टेकलेलं आहे. एवढा पाऊस झालेला आहे आणि मुळशी धरण यावेळेस फुल भरलेलं आहे. सो आपण विचार करू शकतो की या पाण्याचा पुणे शहराला किती मस्त उपयोग होत असेल. आणि या रस्त्याने आपण किती पण दूर जावा, आपल्याला डोंगर संपणार नाही. ही हिरवी दोन्ही साईडची हिरवळ आपला साथ सोडणार नाही कधी. इथे पण एक चहा नाश्त्याची व्यवस्था असलेली हॉटेल आहे आणि बाजूलाच नदी आहे. नदी वाहते वाटते, थोडं थोडं पाणी आहे झुळझुळ.
आणि आता आपण पोहोचलोय तामिनी गावामध्ये. लेफ्ट साईडला हा तामिनी गावाचा फाटा आहे आणि लेफ्ट साईडला तामिनी गाव आहे. तिकडे आपण बघू शकतो बस थांबा तामिनी. आता आपण पुढे वळूया अजून. सो या पण साईडला मस्त उंच उंच डोंगर आणि आपण जे बोललो की फ्लावर्स आहेत, हे रान फुलं आहेत. त्यांचं आता नाव मला माहित नाही, पण मस्त भरले आहे दोन्ही रोडच्या दोन्ही साईडनं. इथं बघू शकतो, राईटला इथं आहे, लेफ्टला आहे. आणि इथं जेवढे रिसॉर्ट स्पा हॉटेल आहेत, अजून त्याच्यापेक्षा नवीन नवीन रिसॉर्ट स्पा हॉटेल इथं बनत आहे. म्हणजे स्टेकेशनची आता अवेलेबिलिटी खूप वाढली आहे इथं. एका व्ह्यू पॉइंटला थांबलोय आणि या मुळशी डॅमच्या काठावर अनगिनत असे व्ह्यू पॉइंट्स आहेत तामिनी घाटाच्या रोडला, आणि त्याच्यापैकी इट इज वन ऑफ देम. सो आपण धरणाच्या काठावर एवढे जवळ आलेलो आहे की आपण खाली बघू शकतो. जस्ट मी इथं बसलो आहे आणि इथं खाली पाणी आहे या दगडाखाली, आणि नो डाऊट धरण खूपच भरलेलं आहे. हे बघा, म्हणजे हा वरती रस्त्याचा काठ आहे, इकडे रस्त्याची बाउंड्री आहे आणि जस्ट त्याच्या खाली इथं पाणी आहे. सो आणि हे बघू शकतो पाणी एकदम मस्त संथ गतीने वाहताना. माझ्या राईटकडून लेफ्टला हवा वाहतीये हळूहळू, आणि त्याच्यामध्येच धरणाचं पाणी असं हळूहळू वाहताना. तिकडे लेफ्ट साईडला काठाला, झाडाच्या फांद्यांना ह्या लाटा अशा झळकतात आणि असा वेगळाच एक असा गुडुक 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 आवाज येतोय, जो की आता तुम्हाला येत असेल की नाही माहीत नाही, पण मी तो अनुभव करतोय. आणि हा खूपच वेगळा अनुभव आहे. वरती निरभ्र आकाश, समोर उंच उंच डोंगर, लश ग्रीन टेकड्या, झाडं हिरवेगार झालेले आहेत, सर्व भरले आहेत चांगले पावसामुळे. आणि इकडे खाली बघू शकतो आपण पाण्यात छोटे छोटे किडे बिडे. खूप मस्त, नो डाऊट खूप वेगळा अनुभव आहे. साईडला आपण बघू शकतो अगेन पाणी खूप जास्त आहे धरणामध्ये, आणि काठापर्यंत इकडे पाण्याच्या लाटा धडकत आहे. सोबतच पर्यटक मंडळी आपला अनुभव घेत आहे. कुठं कुठं फॅमिलीज आपल्या घरून डबा आणून एन्जॉय करताय, डब्बा पार्टी. हा खूप वेगळा अनुभव आहे, घरून डबा घेऊन यायचा आणि धरणाच्या काठावर झाडाच्या सावलीमध्ये मस्त एन्जॉय करायचं जेवण. सो थोडं झूम करून बघूया आपण. सो मस्त थंडगार पाणी आहे धरणाचं, आणि लाल माती. मला वाटतं हे लँडस्लाईड झालेलं आहे थोडंसं इथं, आणि आपण इथं फोटो व्हिडिओ काढण्याचा चांगला आनंद घेतलेला आहे. आणि आता आपण पुढे वळूया आपली लाल परी घेऊन पुढे. पण आपल्या नेक्स्ट जर्नीकडे कूच करतोय. आणि अगेन बांबूच्या मस्त जाई दोन्ही साईडला. त्या जाई अशा वाटतात की एखादी भिंतच बांधली आहे, म्हणजे कंटिन्यू त्या ग्रो झालेल्या असतात. इकडचं तिकडून पण दिसत नाही, असे ट्रान्सपरन्सी ब्लॉक केलेली असते त्यांनी, एवढे ते घनदाट म्हणू शकतो आतमध्ये. ऊन आहे, बरंच ऊन आहे, ऊन नाही आहे असं म्हणता नाही येणार. तरी पण पर्यटक आहेत.
एवढे नाही जेवढे चांगली गर्दी असते. फुल डीप मान्सून मधली सारखी गर्दी नाही, पण तेच की ज्यांना फिरायला आवडते ते वेळ काळ बघत नाही, फिरताना जे दिवस किंवा वेळ बघत नाही. सो तामिनी तामिनी घाटामध्ये आपण कित्येक असे वळणं येतात की तिथं खूप सुंदर व्ह्यू पॉइंट्स आहे, नजारे आहे. नदी आता खूपच हळूहळू वाहते. आणि इथल्या भात शेतीवाल्या शेतकऱ्यांनी छोटासा बांध पण लावला इथं, जेणेकरून त्यांना हे पाणी वापरता येईल. त्याचा हवा तसा थोडासा साठा करून ठेवलेला आहे. पण आपण तेच जर धोधो मान्सून मध्ये आलो इथं तर खूप हा ओढा खूप जोरात वाहतो. मोठी नदी नाही, छोटासा ओढाच आहे हा. आणि त्याच्याच काठावर आपण बघू शकतो मस्त रंगीबेरंगी फुलं. आणि समोर हे पिंक कलरचे पण फुलं आहेत. फुलांचे नाव तुम्ही कमेंट मध्ये टाका जर तुम्हाला माहिती असतील तर, कारण हे रान फुलं आहे आणि मला तरी या फुलांचे एवढं नाव माहिती नाही. असंच थोडस समोर गेल्यानंतर आपल्याला इथं दिसते, जे मी बऱ्याच वेळचं म्हणत होतो की भात शेती, तर ही आहे ती भात शेती. आणि इथं ही अशी भाताची लागवण केलेली असते. आणि आता याला भाताचे हे जे तुरे आहेत ते धरायला चालू केले, उंब्या पडायला लागल्या याला. आणि काहीच महिन्यात हा भात रेडी होऊन कापणी करून मार्केटला येईल. सो अशी आहे ही एकमेव भात शेती. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सुगंध तर येणार नाही, पण रिअली इथं या तांदूळाचा खूप भारी सुगंध येतोय, इंद्रायणी तांदूळाचा. आणि ओव्हरऑल ही अशी गुंठ्या बाय गुंठ्याची छोटी छोटी शेती, पण नो डाऊट खूप सुंदर. मागे बॅकग्राऊंड उंच उंच डोंगर. आणि हेच एक दृश्य आहे जे पाहायला आपण दुरून दुरून येतो. अगेन या शेतीच्या काठावर पिंक कलरचे फुलं आहे. बघतोय की ही भात शेती चांगली बहरली आहे, याला तुरे लागायला लागले. आमच्याकडे तरी याला तुरे किंवा उंब्या म्हणतात. सो आपण हे बघू शकतो की मस्त तुरा लागला याला. कमीत कमी 100 पेक्षा दाणे असतील एका तुऱ्यामध्ये. आणि अशा प्रकारे चांगला ब्राऊन ब्राऊन ग्रीन ब्राऊन एक वेगळाच कलर येतोय. मागे आपण बघू शकतो उंच उंच डोंगर, हिरवळ झालंय सगळं. खूप सुंदर असं दृश्य आहे. आणि इकडे पिंक कलरचं फ्लॉवर्स आलेले आहेत झाडांना पूर्ण. सो ओव्हरऑल हे असं एक दृश्य आहे. आणि जेव्हा धो धो पाऊस येतो तेव्हा तुम्ही इथं बघू शकता की ह्या ज्या आता फुलं आहेत त्यांच्या कळ्या व छोट्या छोट्या कळ्या असतात. आणि धो धो पावसामध्ये हे वरते डोंगरावरचं पाणी असं खाली येतं, तिथनं खालून या शेतांमध्ये येतं. या एक उंचवाल्या शेताकडून खाली या शेताकडे जातं, या शेतातून पुढच्या शेतात जाणार आणि पुढच्या शेतातून एखाद्या ओढ्याला मिळणार. सो असा हा ऑलमोस्ट पावसाची ही जे जमिनीवरची धार आहे ती अशी वाहत वाहत जाते. आणि अजून इकडे पण एक गवत आहे. गवताला पण आता तुरे लागायला लागले, म्हणजे ऑलमोस्ट ही आता
जे धान म्हणतात किंवा धान्य लागायची वेळ आहे, सर्व पिकांना झाडांना ती आलेली आहे. आणि आपण थोडासा आता पाण्यात भिजण्याचा आनंद घेऊ, कारण या पाण्याला बघून एवढं थंडगार पाणी आहे, मला तर राहावलं जात नाही आहे. जसं लहानपणी खेळायचो आमच्या शेताच्या बाजूला नदी आहे, त्या नदीमध्ये सेम तसंच इथं खूप थंडगार पाणी आहे. वा, एक नंबर. सो ओव्हरऑल हा असं आहे सर्व निसर्गाचं सौंदर्य. तो मित्रांनो, अशा प्रकारे तामिनी घाटाचा सफर पूर्ण झालाय मुसाफिर मंगेश सोबत. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सोबत जुळून राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपलं चॅनल. आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्ही अजून एन्जॉय करू शकता. आणि याचसोबत थँक्यू आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.